नेहमी त्याच पद्धतीचे डोसे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, झटपट काहीतरी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला बनवायचं असेल, यामध्ये तुम्हाला इनो, सोडा, दही असं अजिबातच काही वापरायचं नसेल, तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. नेहमीपेक्षा चवीला वेगळा लागणारा हा डोसा, यासाठी आपण इथं रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर इथे बरोबर 1 कप भरून मी तो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. याऐवजी कुठलंही जाड असणारं की ज्याचा भात थोडासा मोकळा होतो असं तांदूळ तुम्ही इथं घेतलं तरीसुद्धा चालेल. आजची ही रेसिपी भरपूर सोपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवू शकता. एकदा बॅटर बनवून ठेवलं की अगदी आठवडाभर तुम्ही ते एन्जॉय करू शकता. 1 कप जर तुम्ही तांदूळ घेतलं तर त्यासाठी आपल्याला 1 चमचा भरून इथे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 टेबलस्पून म्हणजेच आपला जो पोह्याचा चमचा असतो या चमच्यानुसार 1 चमचा भरून मेथीचे दाणे घेतले. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि चांगलं 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 3 ते 4 वेळा मी हे धुतलेले आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे कमीत कमी 7 ते 8 तासांसाठी चांगले भिजत ठेवायचे आहेत. थंडी असेल किंवा पावसाळा असेल तर या वातावरणामध्ये आपल्याला थोडेसे जास्त वेळ भिजवून घ्यायचे आहेत. उन्हाळा असेल तर कमीत कमी 5 तासांसाठी तुम्ही हे भिजत ठेवले तरीसुद्धा चालेल. तर इथे मी सकाळी 9च्या आसपास हे तांदूळ भिजत घातले होते. आता सध्या 5 वाजलेले आहेत. बरोबर 8 तासांमध्ये व्यवस्थित तांदूळ भिजले सुद्धा जातात आणि मेथी दाणे सुद्धा चांगले भिजले जातात. इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज असे याचे तुकडे होत आहेत. आता यामध्ये इतर साहित्य घालण्याआधीच आपल्याला तांदूळ आणि हे मेथीचे दाणे चांगले बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. एखादा झाऱ्या घ्यायचा, झाऱ्याने पाण्यामधून हे तांदूळ उपसून घ्यायचे आहेत आणि डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. आता हे तांदूळ दळून घेण्यासाठी थोडंसं पाणी लागेल, तर हे भिजवलेलं पाणीच इथे आपल्याला वापरायचं आहे. तांदूळ चांगले भिजले गेले की याची मस्त बारीक अशी पेस्ट तयार होते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पेस्ट तयार झालेली आहे. हे तांदूळ दळून घेत असताना मी आणखीन अर्धी वाटी भरून यामध्ये पाणी घातलेले आहे. आता इथे तांदूळ दळून झालेले आहेत. आपण 1 कप भरून तांदूळ घेतले होते, तर यासाठी बरोबर अर्धा कप भरून मी इथे पोहे घेतलेले आहेत. पोहे आधी स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळे पोहे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 2 पाण्याने मी हे धुवून घेतले. आता 5 मिनिटांसाठी हे भिजवून घ्यायचे आहेत. पोहे इथे मी 4 ते 5 मिनिटांसाठी चांगले भिजवून घेतलेले आहेत. आता ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ दळून घेतले त्याच्यामध्येच आपल्याला हे पोहे घालायचे आहेत आणि आता यामध्येच आपल्याला अर्धा कप भरून ओला नारळ घ्यायचा आहे. तर त्याचे असे स्लाइस मी करून घेतलेत. तुम्हाला जर तो पाठीचा भाग काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता, नाही काढला तरीसुद्धा चालेल. पाठीचा भाग जर तुम्ही तसाच ठेवला तर थोडासा डोसा काळपट रंगावरती येतो. यासाठी हलकेसे याच्यावरचा पाठीचा भाग मी काढून घेतलेला आहे. नारळ आणि पोहे वाटून घेण्यासाठी जवळपास मला अर्धा ते पाऊण वाटी भरून पाणी लागलं. आता इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. जे साहित्यांचं मोजमाप आहे ते अगदी साधं सोपं आहे. 1 वाटी भरून तांदूळ जर घेतले त्यासाठी अर्धी वाटी भरून आपल्याला पोहे आणि अर्धी वाटी भरून आपल्याला नारळ लागणार आहे. आता हे जे बॅटर आहे ते कमीत कमी 3 ते 4 मिनिटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे. हाताची ऊब आहे, यामुळे हे बॅटर अगदी व्यवस्थित असं फर्मेंट व्हायला मदत होते. यामुळे शक्यतो हातानेच हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांसाठी हे बॅटर मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता यावरती लावूयात झाकण आणि झाकण ठेवून एका उबदार ठिकाणी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. आता कमीत कमी 12 ते 15 तासांसाठी मला हे ठेवावं लागेल, कारण सध्या खूप थंडी आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बॅटर फर्मेंट होण्यासाठी खूप वेळ लागतो. यासाठीच एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. टायमिंग मी अगदी परफेक्ट तुम्हाला सांगितलं. सकाळी 9 वाजता जर तुम्ही तांदूळ भिजत घातले तर संध्याकाळी 5 वाजता हे वाटण्यासाठी घ्यायचं आहे आणि यानंतर मग 5-5:30च्या दरम्यान वाटून झालं की अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं असतं. तर इथे डोशासाठी लागणारं बॅटर बऱ्यापैकी फर्मेंट झालेलं आहे. हे बॅटर खूप जास्त फर्मेंट होत नाही, यामुळे खूप जास्तसुद्धा जाळी पडेल अशी अपेक्षा करू नका. आता यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि घातलेलं मीठ या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, मीठ मी यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. नेहमीप्रमाणे जशी आपली डोशाची कन्सिस्टन्सी असते तशीच मी इथे ठेवलेली आहे. आता इथे डोसा बनवण्यासाठी आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालं. हे बॅटर तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामात आठवडाभर टिकतं. हवं तेव्हा 1 तासभर आधी हे बाहेर काढून ठेवायचं आणि मग तुम्ही लगेचच याचे डोसे बनवायला घेऊ शकता. आता नारळी डोसे बनवायला घेऊयात. यासाठी तवा इथे मी गरम करण्यासाठी ठेवला आहे. यावरती अगदी अर्धा चमचा मी तेल घातलेलं हे तेल तव्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे.
खूप जास्त कडकडीत असा तवा आपल्याला तापून घ्यायचा नाही. मध्यम आचेवरती मध्यम असा मी हा तवा तापून घेतलेला आहे. यावरती आपण पळीभर बॅटर घालूयात आणि हे बॅटर हलकंसं आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. जसं आपण इतर डोसे पातळ असे पसरवून घेतो तसा अजिबात पसरवायचा नाही. हलकासा जाडसर हा डोसा ठेवायचा, म्हणजे जाळीसुद्धा छान पडते आणि याचबरोबर व्यवस्थित तो शिजलासुद्धा जातो. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती हा डोसा जो आहे तो व्यवस्थित एका साईडने शेकून घ्यायचा आहे. डोसा तव्यावरती घातल्यानंतर काही सेकंदामध्ये याला मस्त जाळी सुटायला सुरुवात होते. तुम्ही इथे बघू शकता मस्त याला जाळी आलेली आहे. आता डोशाच्या साईडने थोडंसं असं तेल सोडायचं आहे आणि हा डोसा खालच्या बाजूने व्यवस्थित भाजला आहे की नाही ते थोडंसं ओपन करून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. हा नारळी डोसा एका साईडने थोडासा भाजला असं जेव्हा वाटतं त्यावेळेस हा पलटी करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने चांगला भाजून घ्यायचा आहे. पलटी करून हा डोसासुद्धा दुसऱ्या साईडने चांगला भाजून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटांसाठी या साईडने मी हा डोसा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त एकसारखा असा डोसा भाजलेला आहे. हवं असेल तर तुम्ही फक्त एका साईडने भाजू शकता किंवा या पद्धतीने दोन्ही साईडने भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल. डोसा दोन्ही साईडने मस्त भाजला गेलेला आहे. काढून घेऊयात. काढून घेत असताना एका अशा जाळीवरती काढून घेतलात की यामधली वाफ संपूर्णपणे निघून जाते आणि डोसे एकमेकांना अजिबात चिकटले जात नाहीत. आता पुन्हा दुसरा डोसा आपण तव्यावरती घालूयात. डोसा घालत असताना गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला डोसा घालायचा आहे. एकदा डोसा घालून झाला की यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम ठेवली किंवा मीडियम टू हाय ठेवली तरीसुद्धा चालेल. बॅटर घातल्यानंतर अगदी ते खूप पसरवून घ्यायचं नाही. हलकंसं ते पसरवून घेतलं की काही सेकंदामध्येच मस्त या डोशाला जाळी सुटायला सुरुवात होते. तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळीदार असा हा डोसा तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त स्पंज आणि टेस्टी लागतो. डोसा थोडासा कोरडा वाटायला लागला की वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवरती डोसा खालच्या साईडने एकदा चेक करून घ्यायचा आहे. डोसा खालच्या साईडने व्यवस्थित असा भाजला गेला की यानंतर हा पलटी करून दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटांसाठी खालच्या साईडने मी हा डोसा भाजून घेतलेला आहे. पलटी करून पाहूयात. तुम्ही बघू शकता मस्त या साईडने डोसा भाजलेला आहे. इथे दुसरा डोसासुद्धा आपला तयार झाला. एवढ्या बॅटरमध्ये या साईजचे जवळ आसपास 9 ते 10 डोसे तयार होतात. इथे नारळी डोसे तयार झाले. आता हे तुम्ही एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता. नारळाची चटणी असू देत, लाल चटणी असू देत किंवा शेंगदाण्याची चटणी, पुदिनाची चटणीसोबत तुम्ही ही टेस्ट करू शकता किंवा नुसत्या पिवळ्या बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा मस्त लागते. आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.